श्री गणेशाय नमः. अवधूतचिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. थांब बाळा, मला तुझी मदत करायची आहे. तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज मोठी आनंदाची बातमी देण्यासाठीच मी तुझ्यापुढे येऊन थांबलो आहे. गुरुपौर्णिमे अगोदर तू जर हा संदेश ऐकून घेत असशील तर तुझ्यासाठी एक चमत्कारिक मोठा आशीर्वाद येत आहे. आनंदाची बातमी त्यासहज तुला मिळणार आहे. तू ज्या गोष्टींची वाट काही काळापासून पाहत आहे, कुणी एखादं कार्य पूर्ण व्हावं म्हणून परमेश्वराला प्रार्थना करतं, तर कुणी काही मिळावं म्हणून प्रार्थना करतं, तर कुणी एखादं नातं घट्ट व्हावं म्हणून प्रार्थना करतं. तुझ्या आयुष्यात तू ते सर्व काही करत आहेस जे तुला पुढं नेणार आहे, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. थोडा थांब. आज हा संपूर्ण संदेश तुझ्यासाठीच पाठवण्यात येत आहे. जर तू हे सोडून गेलास तर कदाचित तुझ्यासाठी काही आनंदाच्या बातमी थांबतील. त्या तुझ्यापर्यंत येण्यापासून हे काही नकारात्मक गोष्टी थांबवतील. त्यामुळे आज हा संदेश पूर्ण ऐकून घे. मनावर संकल्प कर की तुला हा संपूर्ण ऐकून घ्यायचा आहे. त्याशिवाय तुला कुठेही पुढे मागे जायचे नाही. आज इथेच काही वेळ घालव, कारण तू जेव्हा माझ्यासोबत वेळ घालवतोस तेव्हा तुला अधिक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. मला तुझी मदत करायची आहे. तू ज्या ज्या ठिकाणी स्वतःला अडलेले प्राप्त करतोस, कठीण काळात प्राप्त करतोस, त्या त्या ठिकाणी तुझे स्वामी तुझ्यासोबत आहेत हे विसरून चालणार नाही. मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव. इतका विश्वास ठेव की कुणीही तुझं मन कितीही नकारात्मक ऊर्जेने भरलेलं असेल तरी देखील तू पुढं जाण्यास तयार असशील. तू विश्वास करण्यास तयार असशील की स्वामी सदैव तुझ्या अवतीभोवती आहेत. होय, मी सतत तुझ्या अवतीभोवती आहे याचा अनुभव तुला आज येऊ लागेल. हे 24 तास तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम करणारे आहे. तुम्ही घेतलेला एखादा शुभ निर्णय तुम्हाला पुढे नेणारा आहे. तुम्ही जर या क्षणाला हे ऐकत आहात तर तुमची ऊर्जा पवित्र केल्या जात आहे. तुमच्या ऊर्जेत ते सर्व काही देण्यात येत आहे ज्यामुळे तुम्ही अधिक सहजतेने पुढे जाऊ शकता. कारण जेव्हा देवाची मदत तुम्हाला मिळू लागते त्या क्षणापासून तुमची ऊर्जा अधिक प्रबल होऊ लागते आणि तुम्ही सहजतेने त्या अशक्य गोष्टी देखील पूर्ण होताना आपल्या जीवनात, आयुष्यात अनुभव करू लागता. आजही तसेच काही घडणार आहे. तुमच्यासाठी एक अद्भुत चमत्कार येत आहे, ज्यासाठी तुमचं नाव कुठेतरी घेतल्या जात आहे. तुम्ही जर तुमची ऊर्जा पवित्र करू पाहत असाल तर आजचा हा दिव्य पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमच्यासाठी मोठा अद्भुत चमत्कार आहे. बाळा, मला तुझी मदत योग्य वेळेवर करायची आहे. ती तुझ्यापर्यंत त्या योग्य वेळेपर्यंत पोहोचवली जाईल. शांतता बाळगा, शांतता ठेवा, धीर ठेवा आणि संयमाने प्रत्येक पाऊल टाकत पुढे जा. मी जिथे तुम्हाला थांब म्हणतो तिथे तुम्ही थांबून माझी आज्ञा पालन करता. हेच खूप मोठे धैर्य आहे. बाळा, आज या संदेशासोबत तुम्ही पुढील काही मिनिटे घालवा. तुमचं धैर्य अधिक प्रबल होणार आहे. तुमच्यातली ऊर्जा अधिक पवित्र होणार आहे. तुम्ही जे कार्य आजपर्यंत काही कारणांमुळे थांबलेलं पाहिलं असेल तर आता त्या कार्यात एक विलक्षण गती तुम्ही पाहणार आहात. होय, कारण देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर प्रवाहित होत आहे. तुमची ऊर्जा अधिक पवित्र होत आहे. मला तुमच्यासाठी ते करायचं आहे जे
तुमच्या अस्तित्वाची जाणीव इतरांना करून देणार आहे. तुमचं नाव, तुमचं अस्तित्व आता दाबल्या जाणार नाही, तर ते सर्वांसमोर दिसणार आहे. होय, कित्येक लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला आहे. कित्येक लोकांनी तुमचे पैसे बुडवले आहेत. कित्येक लोकांनी तुमच्या जवळून विनाकारण असे कष्ट करून घेतले आहे, ज्याचा मोबदला आजपर्यंत तुम्हाला दिलेला नाही. मला माहीत आहे ती लोक कोण आहेत. पण शांत राहा, कारण परिस्थिती आता बदलणार आहे. ज्यांची वेळ येत आहे त्यांना आता सुख, अपेक्षा, आनंद आणि सर्वत्र चमत्कार मिळणार आहे. पण ज्यांनी तुमच्यासोबत ते चुकीचे व्यवहार केले, चुकीच्या गोष्टी केल्या आणि तुम्हाला चांगल्या मार्गावरून भटकून चुकीच्या मार्गावर पाठवण्याचा चुकीचा प्रयत्न केला, ते माझ्यापासून लपलेले नाहीत किंवा ते माझ्यापासून दूरही नाहीत. पण योग्य वेळ आली की त्यांना मी पश्चाताप होऊ देणार आहे आणि त्यानंतर ते तुझ्याकडे येऊन त्या पश्चातापाबद्दल माफीही मागतील, त्या कर्माबद्दल माफीही मागतील. होय, तीच वेळ लवकरच येणार आहे. शांत राहा आणि हे एकाग्र मनाने ऐकत राहा, कारण तुमच्यातील त्रास, वेदना आणि होणारे दुःख, यातना आज मला पुसून टाकायच्या आहेत. त्या कायमस्वरूपी तुमच्यातून बाहेर काढायच्या आहेत. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही केलेले परिश्रम मी पाहत नाही? तुम्ही मला मनापासून दिलेली हाक मी ऐकत नाही? तर आजचा हा दिव्य, पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश पुढील काही मिनिटे एकाग्र मनाने ऐकत राहा. तुम्ही पाहाल की तुमची ऊर्जा पवित्र होत आहे. तुमच्यात ते सर्व काही निर्माण करण्याची क्षमता तुमच्या देवात आहे. तुमचा देव तुमच्यासाठी काय नाही घडवू शकत, अशक्य गोष्टींना शक्य करून देऊ शकतो. मग शांतता ठेवा, मन एकाग्र करा. कुठेही तुमच्या मनाचा निराशाने भरणारे विचार मी आज दूर करण्यासाठी इथे उपस्थित आहे. मनाला शांत करणारा, मनाला आनंदित करणारा आजचा हा दिव्य पवित्र संदेश जो कोणी माझा प्रिय बाळ ऐकेल, त्याच्या मनावर याचा सकारात्मक परिणाम होईल. त्याच्या कुटुंबातील आनंद वाढेल. त्याच्या कुटुंबावर माझी नेहमीच कृपादृष्टी राहील. तू जर आज माझे बोल थांबण्यासाठी ऐकत असशील, तर तुझा कितीही विरोध करणारे, तुझ्यावर ईर्ष्याभाव दाखवणारे तुझ्या पुढे जाऊ शकत नाही, कारण मी तुझं संरक्षण करत आहे. मी तुझ्यासाठी तो मार्ग तयार करत आहे, ज्या मार्गावर पुढे जाताना तुला आनंदाची प्राप्ती होणार आहे. तुम्ही विश्वासाने पाऊले पुढे टाका आणि मी तुमच्या मनाच्या विरोधात कुठेही काहीही घडू देणार नाही. तुमचा जितका विश्वास बसेल, तितकंच तुमच्यासाठी प्रत्येक कार्य करणे सोपं आणि सहज शक्यतेने भरल्या जाईल. मला तुमची मदत करायची आहे. तुम्ही जिथे जिथे अडाल, तिथे तिथे मी तुमच्या पाठी उभा असेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. कदाचित आज तुला वाटत असेल की खरंच या सर्व गोष्टी शक्य होणार आहेत. तर होय, या सर्व गोष्टी शक्य होणार आहेत. तुम्ही तुमच्या आनंदाला लवकरच प्राप्त करणार आहात. बाळा, आज स्वामींनी तुझी प्रार्थना ऐकली आहे. विश्वास ठेव की देव तिथे कार्य करतो, जिथे तुम्हाला देवाकडून मोठे आशीर्वाद हवे आहे. तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तुझ्या प्रश्नाचे उत्तरही तुझ्यापर्यंत पाठवले आहे. या संदेशातच ते तुला देण्यात आलेलं आहे. शांतपणे ऐकून घे, पुन्हा पुन्हा ऐक, कारण तुला ते उत्तर मिळणार आहे.
माझं कार्य तुझ्यासाठी सुरू आहे. ते अफाट आणि अनंत आहे. तेव्हा विश्वास ठेव की देव तिथे तुला सर्व प्रदान करतो. कधीकधी 1 मिनिटातसुद्धा काही चमत्कार होतात. काही आनंदाच्या बातम्या तुमच्यापर्यंत येऊ लागतात, तुमच्या दारापर्यंत येऊ लागतात. तेव्हा ते आनंदाने स्वीकार करा. स्वतःला कधीही कमी लेखू नका, कारण तुम्ही देवाचे प्रिय आहात. मला तुमच्यासाठी ते सर्व करायचं आहे जे तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करणारं असेल. या क्षणाला जो कोणी हा पवित्र संदेश ऐकत असेल त्याच्या आयुष्यात ते अद्भुत, ते चमत्कारिक परिवर्तन तो अनुभव करणार आहे. त्या सर्व ठिकाणी तुला सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे. जिथे तुला एकटं वाटतं, जिथे तुला भय वाटतं, ते भय कायमचं नाहीसं करणारं, आशीर्वाद देणारं आजचं हे पवित्र संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे. सर्व काही बदलून जाईल. म्हणूनच पुढचा क्षण तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे. जी गोष्ट मी आज तुला सांगत आहे ती आयुष्यात खूप लवकर तुला मिळणार आहे. त्याचं साकार रूप तुला प्राप्त होणार आहे. मनाला शांत ठेव. काही नकोशा गोष्टी तुमच्याकडून दूर जाणार आहेत. तुमच्या नोकरीत, तुमच्या कार्यात, तुमच्या व्यवसायात आणि तुमच्या कुटुंबात त्या अनेक अडचणी येत असताना मी तुम्हाला संपूर्णपणे सुरक्षित करतो. चांगल्या गोष्टी प्रदान करतो. खूप मोठं परिवर्तन तुमच्या आयुष्यात घडणार आहे. त्या आनंदासाठी आनंदाची बातमी घेऊन मी आलो आहे. हळूहळू हे तुम्हाला मिळत राहील. होय, तुमची काळजी संपेल. काळ बदलत आहे. जेव्हा त्या काळाला वाटतं की तुमच्यावर अधिक संघर्ष आणावा, नकारात्मक ऊर्जा ओरडू लागतात, तुमच्या दिशेने अंधार पाठवण्याचा वारंवार प्रयत्न करतात, तेव्हा मी त्या अंधाराला तुमच्यापासून दूर करतो आणि तुम्हाला देतो तो माझा दिव्य प्रकाश आणि त्या नकारात्मकतेला तुमच्यापासून वेगळं करतो. आज या संपूर्ण संदेशाला तू जर मनपूर्वक ऐकलं तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला नक्कीच मिळणार आहे. एक गोड बातमी कानावर येणार आहे. ती अचानकपणे तुमच्या हृदयात शिरेल, तुम्हाला आनंदाचा वर्षाव देईल. परमेश्वर माणसाची श्रीमंतीच वाढवत नाही, तर त्याच्या कर्मामुळे त्याच्या भाग्यात ते चमत्कार लिहितो. लक्षात ठेवा की चांगल्या गोष्टी येताना त्या सर्व काही कठीणाला संपवत येतात आणि नेहमीच वाईट गोष्टी वाईटाकडे नेतात. तेव्हा नेहमी लांब राहा त्या वाईट लोकांपासून, चुकीच्या लोकांपासून, जे निरंतर इतरांचे चांगले पाहत नाहीत किंवा इतरांवर काही दोष देत असतात. त्या लोकांपासून सावध राहा, दूर राहा आणि आपल्या मनाची शांतता घालवू नका. आपल्यासोबत वेळ घालवा, परमेश्वरासोबत वेळ घालवा, आपल्या कुटुंबाला वेळ द्या. निरर्थक काही गोष्टींकडे लक्ष पुरवणे बंद करा. आपोआप सर्व काही चांगलं होईल. तुमच्या कुटुंबात, तुमच्या घरात कायमचं सुख, आनंद येत आहे. त्या गोष्टींकडे लक्ष पुरवा. मला तुमच्यासाठी ते करायचं आहे. आज तू एक दिव्य आशीर्वाद प्राप्त करत आहेस. अजूनही एक मोठी संधी तुझ्या मार्गात पाठवण्यात येत आहे. गोड बातमी फक्त सुरुवात आहे. त्यानंतर जे घडणार आहे त्यातून पुन्हा पुन्हा तुम्हाला मोठे आशीर्वाद मिळणार आहेत. काही कारणांमुळे तुम्ही पुढे जाणार आहात. ती कारणे फार छोटी असतील, तुम्हाला ती लक्षातही येणार नाहीत, पण त्यामुळे तुमचे जीवन पुढे सरकेल, पुढे जाईल. तुम्ही ज्यांना त्यांना सांगू लागाल, होय, इतका आनंद तुम्ही प्राप्त करणार आहात. तुमच्या नशिबात आता ते सर्व काही लिहिल्या जात आहे. विश्वास ठेवा की देव अचानकपणे तुमच्या मार्गातून ते मार्ग निर्माण करतो जे तुम्हाला हवे आहेत. जिथे तुमचं ध्येय आहे, जिथे क्षणभर तुम्हाला विसावा आहे, आनंद आहे आणि तुमच्या कुटुंबातील प्रेम आहे. मला तुमच्या प्रेमाला, आनंदाला जपायचे आहे.
तुमच्यासाठी ते सर्व द्यायचं आहे. फक्त तुम्ही ते स्वीकार करा. आनंदी राहा. परमेश्वराकडून तुम्हाला येणारे आशीर्वाद अफाट आणि अनंत आहेत. ते तुमच्यापर्यंत चिरकालपर्यंत राहतील. परमेश्वराचा हा विश्वासाचा संदेश तुम्ही ऐकत आहात. आता तुम्ही तुमच्या जीवनात थांबणार नाही, तर अधिक पुढे वेगवान गतीने सरकणार आहात. जे कोणी आपल्या नात्यातील प्रेम शोधत आहे त्यांना ते मिळेल. जे कोणी पैसा कमावण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याच्यात अधिक भर पडेल आणि अधिक पैसा कमावला जाईल. जर तुम्ही एखादे कार्य यशस्वी करण्यासाठी परमेश्वराला हाक मारत असाल तर नक्कीच ते सुद्धा पूर्ण होईल. तुम्ही जर आपल्या स्वप्नातील घर पाहत आहात तर ते देखील मिळण्याची दाट शक्यता निर्माण होईल. कोणी कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असतील तर ते देखील तुम्हाला दिसू लागतील. देव ते सर्व काही करतो. लक्षात ठेवा, देवच सर्व काही आहे. देवच निर्माता आहे. देवच करता करविता आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात वारंवार स्वामी देव चमत्कार देवत तुम्हाला सुखाने आनंदाने भरोत ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी
समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.